हरिओम. माझा मागचा व्हिडिओ पाहून तुमच्यापैकी खूप जणांनी कमेंट केल्या आहेत की मॅम तुम्ही जी आसनं सांगितली ती आम्हाला डिटेल्समध्ये सांगा. थायरॉईडपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणकोणती आसनं करावी? सर्वांगासन, विपरीत करणी, हलासन, मत्स्यासन, सेतुबंधासन आणि भुजंगासन. आता पहिल्यांदाच मला ही सूचना द्यावीशी वाटते की ही सर्व आसनं सगळ्यांना जमतील अशी नाही आहेत. प्रत्येकाने आपली प्रकृती कशी आहे हे बघा. मी जी ही 6 आसनं दाखवत आहे त्यातलं तुमच्या प्रकृतीला जे सूट होईल ते आसन निवडा आणि ते आसन रोज सकाळी 20 मिनिट आणि संध्याकाळी 20 मिनिट करा. एवढा जास्त वेळ जर का तुम्ही रोज केलत तर तुमची थायरॉईडची गोळी कमी कमी होत बंद सुद्धा होऊ शकते. अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे पटकन 20 मिनिटं करायला गेलात असं सुद्धा प्लीज करू नका. कोणतेही आसन निवडल्यानंतर पहिल्यांदा ते 2 मिनिट, मग 4 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट असा हळूहळू वेळ वाढवत न्या. नाहीतर मग परत माझ्याच नावाने आरडाओरडा करत बसाल, मॅडमनी असं असं करायला सांगितलं आणि आता आज आमचं अंग असं दुखत आहे, आमचं अंग उघडलं आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट पटकन करायला जायची नाहीये हे तर आपल्याला साधारणपणे माहिती असतं. तर चला दाखवते तुम्हाला ही आसनं कशा प्रकारे करायची आहे. आसन क्रमांक 1 सर्वांगासन. श्वास घेत दोन्ही पाय वर, थोडेसे मागच्या बाजूला घेऊन मग खांद्याच्या सरळ रेषेत काटकोनात आणायचे आहेत. शरीराचा संपूर्ण भार हाताचे 2 कोपरे, खांदे आणि डोकं ह्यांच्यावर तोलून धरायचं आहे. आता पाय थोडेसे तिरके खाली घ्या. हे झाले विपरीत करणी. ही 3 आसनांची साखळी आहे. आता सावकाश पाय खाली नेत अंगठे जमिनीवर टेकवा. यामध्ये गळ्यावर खूप ताण येतो, त्यामुळे थायरॉईडसाठी अत्यंत उपयुक्त हे आसन आहे. घेताना आणि सोडताना अत्यंत सावकाश करायचं, कोणतेही झटके द्यायचे नाहीत. दमा, फुफ्फुसाचे विकार, हृदयविकार, BP, गर्भवती स्त्रिया, मासिक पाळी असताना ही आसने करू नये. या 3 आसनानंतर लगेचच करण्याचे आसन आहे ते मत्स्यासन. पाठीवर आलेला ताण सुद्धा निघून जातो. पद्मासन घालायचं आहे. हाताच्या साह्याने पाठ छातीवर उचलायची, माथा जमिनीवर टेकवायचा. गळ्यावर ताण भरपूर निर्माण होतो. हाताच्या कोपऱ्यांच्या आधारे सावकाश आसन सोडायचं. सेतुबंधासन. दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडून घ्यायचे, टाचा पकडायच्या आणि कंबर वर उचलून घ्यायची. हे आसन स्पॉन्डिलायसिससाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि थायरॉईडसाठी सुद्धा उपयुक्त आहे. सावकाश आसन सोडायचं. भुजंगासन. पोटावर झोपून दोन्ही हातांच्या मध्ये पोट आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जास्तीत जास्त मानवर नागाच्या फण्याप्रमाणे स्थिती दिसते, म्हणून आसनाचं नाव भुजंगासन आहे. गळ्यावर जास्तीत जास्त ताण निर्माण होऊ दे. त्यानंतर सावकाश आसन सोडा. रील सेव्ह करा आणि शेअर करायला विसरू नका. आलं लक्षात? मग ह्यातलं तुमच्या आवडीचं आसन कोणतंही निवडा आणि रोज सकाळी 20 मिनिट, संध्याकाळी 20 मिनिट करत राहा आणि थायरॉईड पासून मुक्ती मिळवा. योग करत राहा आणि स्वस्थ राहा. हरिओम.